नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी मन या रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मेथीची पातळ भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी प्रथम मेथीची एक जुडी अगदी छान पद्धतीने निवडून घेतलेली आहे, बघा वरीलप्रमाणे. आणि आता ही मेथीची जी भाजी आहे ती आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात प्रथम शेंगदाणे भाजण्यासाठी घालून घेऊयात. शेंगदाणे भाजले की ते एका डिशमध्ये काढून घेऊया. आता या भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं साल काढून घेतलेलं आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आणि जिरे घेतलेले आहेत. हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया व पाणी घालून आपल्याला पातळ मसाला तयार करून घ्यायचा आहे, बघा वरीलप्रमाणे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात जिरे घालायचे आहेत. जिरे तडकले की त्यात आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. आणि आता आपल्याला त्यात धुवून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे. भाजी संपूर्ण कढईत टाकल्यानंतर त्यावर मीठ घालून घ्यायचे आहे व पळीच्या सहाय्याने किंवा तुमच्या चमच्याच्या सहाय्याने छान भाजी हलवून घ्यायची आहे. आता इथे मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि जे ते पाणी सुटणार आहे त्यातच आपल्याला ती मेथी थोडीशी शिजवून घ्यायची आहे. बघा मेथीच्या भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. या पाण्यात आपण 10 मिनिटे तरी भाजी शिजवून घेणार आहोत. बघा आता कमी गॅसवर 10 मिनिटे झाल्यानंतर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता त्यात आपल्याला जे आपण ओलं वाटण तयार केलं होता मसाला तो घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरचं भांडं जे आहे ते आपण धुवून घेऊया. म्हणजे त्यात मसाल्याच्या वर तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता तुमच्या अंदाजे. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि भाजी पळीच्या सहाय्याने सर्व बाजूने हलवून घ्यायची आहे जेणेकरून मसाला पूर्ण भाजीत मिक्स होईल. आणि आता कमी गॅसवर छान कढू द्यायची आहे. भाजी शिजण्यासाठी अगोदरच मीठ घातलेलं आहे. तुम्हाला गरज वाटली तर अजून थोडं मीठ घालू शकता. आणि कमी गॅसवर मस्त भाजी कढवून घ्यायची आहे. भाजीचा जो चमचा आहे तो सारखा कढईत घालायचा नाही. सारखा घातला तर आपली भाजी कडू होते. अगदी भाजी होईपर्यंत फक्त 2 ते 3 वेळाच हलवून घ्यायची आहे. पुन्हा 10 मिनिटे आपण छान भाजी कढवून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करून घेऊया. आपली मेथीची पातळ पिवळी भाजी तयार झालेली आहे. मस्त बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. खायला अगदी टेस्टी लागते. धन्यवाद.